तर आता सगळ्यांनी हात जोडून खरंच मी विचारतो काय नाही खरंच आहे हात जोडून विचारतो मगाचपासून हसलात तुम्ही काहीतरी आठवलं का पाठीमागचं पुढचं काय आजार पण हे काय लागतंय आयुष्य जगायला पैसे दिले का तुम्हाला तुमच्याकडे पैसे घेतले का मी काय झालं का काय नाही पण हे क्षण आपण जगलो ना शेवटी ह्याला म्हणायचं असते जगणं ह्याला म्हणायचं असते आयुष्य असं हसत खेळत जगायचं बघा आजारांचे सगळे जे काय फॉर्म्युले डोक्यातून काढून टाका मी तुम्हाला सांगू का मी आजारांचा विचार कधीच करत नाही मी फक्त इलाजांचा विचार करतो तसं तुम्ही आजारांचा विचार काढून टाका इलाजाचा विचार फक्त डोक्यात घ्या बघा तुम्ही आजारी पडणार नाही तुम्हाला काय होणार नाही थोडा योगा थोडा व्यायाम म्हणजे आमच्या इथे जिममध्ये जाऊन व्यायाम करतात काय गरज नाही त्याची खरंच गरज नाही ते डोले शोले दिसले पाहिजेत असं कुठं काय शरीर आपल्याला बघा आपलं शरीर हलकं राहिलं पाहिजे आता चला माझ्याबरोबर चालायला बरं पावसात माझ्याबरोबर चालायचं तुम्ही बघूया चला कोण चालतंय माझ्याबरोबर मला गॅरंटी आहे माझ्या व्यक्ती कोण चालू शकत नाही म्हणजे मला कॉन्फिडन्स आहे तेवढा भले चालणारा कोण असेल मी नाही म्हणत नाही पण मला कॉन्फिडन्स आहे ना मी चालू शकतो एवढं 20 किलोमीटर 25 किलोमीटर चालू शकतो आज मी रनिंग मारू शकतोय आज मी जंप मारू शकतोय आज मला गुडघे दुखी नाही कंबर दुखी नाही मला तर माहितीच नाही मी विचारच केला नाही इतर प्राण्यांना पक्ष्यांना गुडघे दुखी कंबर दुखीचा त्रास आहे आम्हाला काय आम्हाला खाण्यापिण्यात आपण डाएट पाळतो पहिली गोष्ट म्हणजे शरीराला गरज असताना सुद्धा द्यायचं नाही खायला तिथं आपण खरंच चुकतो शरीर कमजोर करायला लागतो आणि मग जेव्हा आपण देतो ना शरीराला ते शरीर काय करतं की जे मिळेल ते सगळं मग स्टोअर करायला लागतं तुम्हाला ते स्टोरेज वाढतं त्याचं मग ते चरबी स्वरूपात वाढवायला लागतं स्टोरेज कशात करतं चरबीत कन्वर्ट करतं जास्त आणि चरबी वाढायला लागते हे लक्षात घ्या आपल्या जर समजा अन्न जिथं पचन होतं म्हणजे आपण ज्या बॅगमध्ये जातं आपण त्याला यकृत म्हणतो तर त्यात जे जातं अन्न आणि जे पचन चयापचयाची जी क्रिया सुरू होते त्याला तुम्ही तासा 2 तासांनी थोडं दिलं ते वर्किंगमध्ये राहतंय काम करावं लागतं आणि त्यात ना मेन म्हणजे कसं असतं की जर थोड्या वेळानं जर देत राहिलं ना तर त्यात इन्शुलिन तयार व्हायला लागतं सगळ्यात महत्त्वाचं आज जे आहे ते इन्शुलिन आहे आपल्या बॉडीमध्ये इन्शुलिन खूप महत्त्वाचं आहे जे कमी पडायला लागले लोकांना म्हणून शुगरचं प्रमाण जास्त वाढत चाललंय शुगर का वाढते कशामुळे होते आज पूर्वी का नव्हते पूर्वी लोकांची हालचाल होती शेतावरती काम करणे कुठं काय असायचं काम असायचं पूर्वी वाहनं नसायची लोक चालत सुटायची आज ते कमी झालंय आज चालणं कमी झालंय आज फिजिकली तुमचं जे वर्क आहे ते कमी झालेलं आहे आज टेक्निकली काम करायला लागलं आहे कॉम्प्युटरवर मोबाईलवरती कामं व्हायला लागले आहेत लोकांची इथून तिथं जायचं म्हटलं तर लगेच आपण गाडीचा उपयोग करतो पण हे थोडंसं आपण कमी करावं प्रदूषण तर आपलं कमी होईलच पण स्वतःचं आरोग्य चांगलं राहील त्याच्याकडून चालणं ठेवा सगळ्यात महत्त्वाचं आहे चालणं इतर प्राणी पक्षी कुठे व्यायाम करतात का पण ते चालतात चालणं सगळ्यात मोठा व्यायाम आहे देवाला 2 पाय दिल्यानंतर थोडं चालत राहा शरीराला आळोखे पिळोखे दिल्याशिवाय शरीर पिळदार होत नाही ते आपण आळोखे पिळोखे देत नाही ते थोडे दिले पाहिजे थोडासा शरीराला आपण त्रास दिला पाहिजे आपण बघा की जी माणसं मोठी झाल्यात ना त्यांनी लहानपणी त्रास सहन केलेला आहे म्हणजे रस्त्यावरचे जे लाईटचे पोल असतात ना त्या पोल खाली अभ्यास करणारी माणसं आज राष्ट्रपती झालेले आहेत भारताची आपल्या देशाची घटना लिहिणारे आज माणसं ती घडलेली आहे ती माणसं परत नाही आहेत म्हणून सांगतो तुम्हाला की ज्यांनी त्या दिव्याखाली अभ्यास केला रस्त्यावरच्या लाईट खाली ज्यांनी अभ्यास केला ती खूप मोठी माणसं झाली आजही आपण त्यांचं नाव इज्जतीनं घेतो ती माणसं झाली आणि ज्याला सगळ्या फॅसिलिटीज आहेत ज्याला पाहिजे ती बाईक मिळते कॉलेजला जायला वडील पेट्रोलला पैसे देतात आई जाता हे नाश्त्याला वेगळीच नोट देते ते कुठं नाही कुठं बघा की ती गाडी फुल स्पीडला येऊन धडकून कुठंतरी अपंग झाले कोण मेलेले कोण एक्स्ट्रा आईने पैसे दिलेले त्याचं मावा गुटखा दारू ह्यात गेलेले
पण ज्यांना काय मिळालेलं नाही ना, त्यांनी नक्कीच आयुष्याचा अर्थ समजून घेतलेला आहे, त्यांनी खरं तर करिअर घडवलेलं आहे, त्यांनी आयुष्य घडवलेलं आहे. इतिहास साक्ष आहे, इतिहास साक्ष आहे. धीरूभाई अंबानींचं नाव घेतलं तर वडील दारू प्यायचे, त्यांनी आणलेल्या बाटल्या, त्या बाटल्या साठवून त्यांनी त्या विकल्या आणि त्यातून आलेल्या पैशातून त्यांनी दुधाच्या पिशव्या टाकायला चालू केल्या. त्यातनं ज्या दुधांच्या म्हणजे चहाची गाडी होती ना, त्या गाड्यावरती नंतर सांगितले की वडापाव पण ठेवा, निम्मे निम्मे पैसे घेऊ, त्यांना इन्व्हेस्ट करत गेले. अशातून आज रिलायन्स कंपनी केवढी मोठी केली धीरूभाईंनी. हे बघतो आपण, टाटाचं बघू शकतो. सगळ्यांची मोठी माणसं मोठी का झालेली, का झालेले की मोठी माणसं मोठी कधी होतात. माझ्या वडिलांनी पण मला काही दिलं नाही, काही दिलं नाही, म्हणून मला आयुष्याचा अर्थ कळला. म्हणून मी माझ्या मुलाला काही देणार नाही. त्यांना सांगितलंय मी तुम्हाला सांगतो, मी मित्र खूप कमवले, माणसं खूप कमवले, माझ्याकडे इस्टेट काहीच नाही, खूप कमी, नाहीच म्हणायला हरकत नाही. जेवायला चांगलं मिळतंय, राहायला चांगलं मिळतंय, ह्याच्यापेक्षा जास्त अपेक्षा नाही आहे. आणि त्यामुळे कसं आहे की शरीर चांगलं आहे, संध्याकाळी पडलं की झोप लागते बस. ती इस्टेट कमवून ठेवायची कुठं किती आहे, कुठं किती आहे, ते इन्कम टॅक्स येईल का, हे येईल का, ते येईल का, ठेवायचंच नाही. आले इन्कम टॅक्स वाले तर तिन्ही पट्टी काढून मला पैसे द्यायला पाहिजे, हे घे बाबा तू काय तर खाजा म्हणायला पाहिजे. नाही, ती माणसं उलट सुखी आहे. म्हणजे माझं वैयक्तिक मत असं आहे, कोणी जरी कशाला पाहिजे ते काय, सोबत तर न्यायचं नाही. फुटभर जागेसाठी भावाबरोबर आयुष्यभर कोर्ट कचेऱ्या करायच्या, फुटभर जागेसाठी. तो फुटभर इकडं सरकला, फुटभर तिकडं सरकला, बरं दोघांपैकी एक तरी ती फुटभर जागा घेऊन जाणार आहे का सोबत? आयुष्यभर कोर्ट कचेऱ्या करता ना, तेवढ्या एनर्जी आणि तेवढ्या त्या डोक्याच्या विचारात आणि तेवढ्या घरातल्या रडारडी घर डिस्टर्ब करण्यापेक्षा ते जर तुम्ही काम केलं तर कुठं 10 एकर घ्याल तुम्ही त्याच्या बदल्यात. पण तुम्हाला 10 एकर नव्हता, तेव्हा ते फुटबॉलचा जीव अडकला तुमचा. बरं ठीक आहे, तुम्ही मिळवला तर बघू त्या फुटबॉल जागेत तुम्हाला तुमची मुलं पुरतात का, त्याच्यावर जाळतात का बघू तुम्हाला. उद्या उठून ती फुटबॉल जागा ती मुलं सुद्धा आपली विकून टाकतात. काय आयुष्यभर वाढला की कोर्ट कचेरे नकोच आम्हाला डोक्यात तापमध्ये, आणि पुढे मुलापेक्षा मुलगा विकूनच टाकतो. मग तुमचा भांडण उपयोग काय झाला, कशासाठी भांडायचं हे लक्षात घ्या. आणि विनंती करतो, आता जे इलाज सांगतो इलाज फक्त करा, घरच्या घरी करा आणि आयुष्य जगा, आयुष्याचा अर्थ समजून घ्या. दवाखान्यात जाणे म्हणजे आयुष्याचा अर्थ, किंवा दवाखान्यात गेला म्हणून तुमचं आयुष्य वाढणार, हे पहिलं डोक्यातून काढून टाका. तुम्हाला वाटत असेल जगण्यासाठी प्रयत्न तर करायलाच पाहिजे ना, घरात बसायचं आहे, अंगावर काढायचं आहे, काय गरज नाही. निसर्गानं दिलंय ते करा, अंगावर काढायची गरज लागत नाही. दवाखान्याकडे जायची काही गरज लागत नाही. पूर्वी नव्हते त्यावेळेस लोक 100 वर्ष जगत होती. आज तुमचं आयुष्य आहे का दवाखान्यात? एवढे ॲडव्हान्स लेवलचे दवाखाने झालेले आहेत, 200हून जास्त पॅथी काम करतात. सगळ्या पॅथी चांगले आहेत, दवाखाने पण चांगले आहेत, पण तुमचं आयुष्य वाढलं का त्यातनं? सगळ्या गोष्टींचा विचार करा. मी सगळ्यांच्या पाया पडून सांगतो, विचार करा. मी ज्यावेळेस माझ्या इथं माझ्या निसर्गोपचार केंद्रात थांबतो, मला रडायला येतं कधी कधी. आजचे आजार आणि आजची परिस्थिती बघितली तर पैसा आहे, भरपूर आहे, पण आजाराने ग्रासलंय लोकांना. काय करणार आहे तुम्ही तिथं? माप पैसा आहे पण किडनी फेल गेली, भरपूर पैसा आहे, अमाप पैसा आहे, कॅन्सर झालाय, काय उपयोग? आणि का होतं, कशामुळे होतंय? तुमच्या शरीराची हालचाल, पैसा आला की हालचाल बंद झाली. आजही 40 वर्ष होऊन गेली, जास्तच झाले असतील, पण कम से कम 40 वर्ष झालं मी व्यायाम करतोय. 40 वर्ष झालं. बाहेर दौऱ्याला गेलो तर चुकतोय एका दुसरा दिवस, नाहीतर मी कधी व्यायाम चुकवत नाही. म्हणून ओके, मी औषधं म्हणून खात नाही. आजही माझं बॉडी फ्लेक्झिबल आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर मी तर डिप्स मारून दाखवतो, मी थोडा व्यायाम करून दाखवतो, बघा तुम्ही, तुम्हाला वाटत असेल. आजही माझ्या घरी मी कुठं जरी असलं तर मी चालतो, थोडा व्यायाम करतो, शरीराला आरोग्य पिळवते देतो. आणि हे जे आहे सवय लावले ते आमच्या आजोबांनी लावलेले, मला आर्मीत होते त्याने. म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही गैरसमज डोक्यातून काढा, आजार डोक्यातून काढून टाका. शरीरातून काढायसाठी निसर्ग खूप मोठा आहे, सोबत तोडकर संजीवनी तुमच्या सोबत आहे.
तुम्ही माझ्या इथं फोन करून तुम्ही विचारू शकता. फोन नंबर पहिले जरा लिहून घ्या. माझा एक फोन नंबर लिहून घ्या. एक 2 फोन नंबर सांगतो, एक मोबाईल नंबर सांगतो आणि एक लँडलाईन नंबर सांगतो. 0231 हा कोल्हापूरचा कोड नंबर आहे. 26 88 800 26 88 800 0231 26 88 800 26888800 या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि विनंती करतो घरगुती उपाय विचारा. कारण मी सांगत बसलो ना तर मगाशी सर तुम्ही बोललात ना बरोबर आहे, ते एका दिवसात एका वेळेत संपणारं नाही बरं का. हजारो इलाज माहिती आहेत मला, हजारो इलाज, आणि ते जर सांगत बसलो तुम्हाला तर दिवस रात्र पुरणार नाही. आणि तुम्ही माझ्याकडे जे एक गोष्ट मागितली, मला म्हटलं की पुन्हा एकदा यावं, तर मी म्हणतोय पुन्हा लेक्चरला येण्यापेक्षा ना सगळ्यांना भेटण्यासाठी येतो. प्रत्येकाला भेटून तुम्हाला प्रत्येक याच्यावरती मी घरगुती उपाय सांगतो. एक शिबिर घेऊ, ज्या शिबिरामध्ये तुम्ही सगळेजण या, प्रत्यक्षात भेटून बोलून आपण त्याच्यावरती मार्ग काढू आणि हे तोडकर संजीवनी करू शकतो बरं का, करू शकतो. तुम्ही फक्त थोडासा स्वतःवरती भरोसा ठेवा. माझ्यावरती पण ठेवू नका. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही स्वतःवरती भरोसा ठेवा. स्वतःचं शरीर 100 वर्ष टिकणार हे परमेश्वरानं सांगितलेलं आहे. तुम्ही त्याला 50 60 70 मध्ये घालवायचा अधिकार नाही आहे, नाही आहे तुम्हाला. तर ते टिकवायचं कसं हे निसर्ग सांगतोय. नैसर्गिक जीवन जगा. निसर्ग तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगत असतो. चालणं, हलणं, बोलणं हे पाहिजे हो, प्रत्येक गोष्टीला पाहिजे. तर डोक्यातून आजार काढा, डोक्यातून गैरसमज काढा. आणि अजून एक जिथं तुम्हाला मेन तुम्ही जिथं म्हणजे खरंच या गोष्टीची एक लाजिरवाणी गोष्ट आहे ती तुम्हाला सांगतो. मला खरोखर या गोष्टीचा राग येतो आणि तुमच्यासाठी खरंच ती लाजिरवाणी गोष्ट मला हरकत नाही की कुणी सांगितलं ना हे डॉक्टर चांगले आहेत बघा यांच्याकडे जावा. तुम्ही काय करता, पहिली ट्रीटमेंट सोडायचं, त्यांच्याकडे जायचं. तिथं झालं की तिकडून आलं, 2 दिवस औषध घेतली, भारी वाटते, बरं वाटतंय. तिसऱ्या दिवशी कोण तर तुम्हाला भेटलं, मी गेलतो, मला काय त्यांचा गुण आला नाही, त्याच्यापेक्षा तिकडचे डॉक्टर चांगले. तू एकदा जाऊन तरी बघ. तुम्ही सगळेजण लगेच तिकडे जा. तिकडं झालं की इकडे जायचं, इकडे झालं की इकडे जायचं. म्हणजे स्वतःला किती तुम्ही गोल 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 फिरवणार आहात. म्हणजे एवढे तुम्ही कमजोर आहात, एवढं तुमचं वरचा मजला रिकामा आहे का? काय हिंडायचं? सगळेजण तेच सांगत असतात. नाही ना, एखाद्याच्या हाताला गुण असतोय. निसर्ग असा कुणाच्या नसतोय बरं का. कुणाच्या हाताला गुण आहे, कुणाच्या नाही. ते पूर्वी लोक काय करायचे की मूतखड्यावरचं औषध द्यायचं, मुलाला पण सांगायचं नाही. ते मेलं की त्याच्याबरोबर औषध पण गेलं, असं करायचं. आपल्याला काय वाटतंय, नाही ना त्याच्या हातचा गुण आहे. मी सांगू, मी निसर्गाला मानतो, तुम्ही माना, तुमच्याही हाताला गुण येईल. आणि स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवा. स्वतः काय करा, बिनमाईचा आवाज येतो म्हणतात, असंच बोललं असतं तरी घरात ऐकायला गेलं असतं. तर हे लक्षात घ्या तुम्ही की स्वतःवरती भरोसा ठेवा. स्वतः तुम्ही का कमी लेखता? निसर्गातून एखादी गोष्ट स्वतः जर तुम्ही करून खाल्ली, घेतली, तर तुमच्या हाताला गुण नाही हे तुम्ही स्वतःच का म्हणता? हो, एखादा माणूस किती पापी असला आणि झाडाच्या खाली सावली, उन्हाचं जर समजा झाडाखाली गेला तर ते झाड त्याला तीच सावली देते. आणि एखादा साधू संत गेला तरी त्याला तीच सावली असते. सावलीत बदल नसतो. बदल असतो तो विचारात. म्हणून विचार बदला, विचार बदला. मी पाया पडून सांगतो, मी का सारखं तुम्हाला पाया पडायला, मला काय आण पाणी मिळत नाही म्हणून तिकडे आलोय का? मी कुणाकडून 1 रुपया घेत नाही कुठं जायचा. आज माझ्याबरोबर एवढी माणसं आले, माझ्या गाड्या आल्यात, मी पेट्रोलचे पैसे घेत नाही. परमेश्वर भरपूर देतोय, त्यातनं मी खर्च करतो. आणि माणसासाठी एवढं करायचं नसेल तर त्यांना जरूरच नाही मला वाटतं. मग देव कोणाला देणार पण नाही. मला देतोय, चांगल्या कामाला खर्च करतोय. मी पैसे घेऊन काय करायचं?
म्हणून तुम्हाला सांगतो, मी हे पण सांगत नाही की माझं हे घ्या ते घ्या, असं करा तसं करा, काही घेऊ नका. घरच्या घरी करा, स्वतःवरती विश्वास ठेवा. मी आज तुम्हाला कॉन्फिडन्स द्यायला आलोय, आत्मविश्वास वाढवायला आलोय तुमचा. भीती घालायला आलोय का कोणाला? अहो मरण शेवटी फिक्सच आहे. उद्या मरायचे आज मरा, पण विदाउट मेडिसिन मरा. मी म्हणतो मरणाला घाबरायचं आहे आणि रोज मरायचं आहे, का उपयोग आहे? मरणाला घाबरायचं. एक माझ्याकडे परवा बाई आल्या होत्या, एका वेळेला 17 गोळ्या घेतोय म्हणाली. जीवतीस कधी बाई म्हणलं? 17 गोळ्या आणि 17 गोळ्यांच्या बरोबर 17 घोट पाणी. पाईपलाईनच बसवायला आणि तरी मी बरं वाटत नाही म्हणते. मग खातीच कशाला म्हणते? त्याच्यापेक्षा एक औषध मिळते म्हणलं, शेतीवरती फवारणी करायचं, एकदाच सगळं थांबवून जाईल. नाही असल्याने असंच करावं. एक जण आली ती आजी, माझ्याकडे देवा परमेश्वरा लगेच भेटला सगळे म्हणाली, मला पहिलं मरायची गोळी दे. एक काढली गोळी दिली, ही घ्या जिंमत म्हणलं, चोकून घ्यायचे म्हणून का दिवशी 10 मिनिटात खालास बघायला लागली. म्हणजे ठीक आहे आजी, का गुडघे नाही तुमच्या म्हणजे मग मुलगा तू किशी मागायची ना, मरायची मागितली, मी मरायची दिली. म्हटलं का आता ती खायलाच पाहिजे. नवं नवं अजून नातीचं लगीन बघायचं आहे म्हणून. मग एवढी आशा आहे तुमची जगायची, तर मरायची गोळी कशाला मागितलीस? ते ह्याची होती, पोलोच होती, पेपरमिंटची गोळी होती, ती दिली होती तिला. हा म्हणताना खाई ना. लहान मुलं सोबत घेऊन आली, त्याला माहिती होतं ते काय ते मागाल बसले होतं बाहेर. घेतली आता नंतर बघितलं CCTV मध्ये, बाहेर जाताना गटारीत टाकून गेली, तर त्या मुलाला सुद्धा दिली. म्हणजे तिला वाटलं की मानसिकता झालेली मारायची गोळ्या खाल्लं ना, तुम्ही याला तर काय करतो. म्हणजे असली मानसिकता फुकटची तुम्ही काढून टाका. खरंच सांगतो, मी पाया पडून सांगतो, आयुष्य सुंदर आहे, अजून सुंदर बनवू शकतो. ती मुलं माझी ऐकतच नाही, बायको अशीच करती तशीच करती, नवरा असाच वागतो तसाच वागतो, सगळं डोक्यातनं काढ. बघा दोघांचाही एकमेकांवर विश्वास वाढेल, दोघं चांगलं राहा. तुम्ही बायकोचं कौतुक कधी कधी करत चला. नाही जेवण एखाद्या वेळी चांगलं झालं रे, हाताला चवच वेगळी आहे म्हणायचं. फक्त जेवण कुणी दिले ते अगोदर विचारायचं. नाहीतर नेमकं मिळून डबा दिलेला असेल तरी म्हणा तुझ्या हाताला चवच वेगळी आहे. मग काय करत नाही. इकडे बचे कुचे हे उभी चले जाते. तेल लावताना इकडं लावतं की तळ काय लावतं कळत नाही. दोन्हीकडे पण खास 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 आवाज. काय गरज आहे म्हणजे विनंती करतो, इकडे डॉक्टर तिकडे डॉक्टर तिकडे डॉक्टर तिकडे सगळीकडे फिरणं बंद करा. एक कुठेतरी श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. पहिली गोष्ट स्वतःवरती ठेवा. भीती घालणारे लोक खूप आहेत. ते असं असं करा नाही तर तसं तसं होईल म्हणणारी लोक आहेत. काय विश्वास ठेवू नका, जे जेव्हा व्हायचं तेव्हा होणार. माझ्याकडे मागे मला वाटतं 15-20 दिवसापूर्वी, महिना झाला असेल कदाचित, काय लक्षात नाही, पण एक जण आले होते. ते मला म्हणले की म्हणजे मला 7 वर्षानंतर कॅन्सर होणार आहे. म्हणून आले, मला वाटतं कुठेतरी अंगारा भस्म कुठलं विचारून आलं वाटतं. म्हणून तुम्हाला कोणी सांगितलं म्हणलं, कुठं अंगात येणाऱ्या कोणाकडे गेलता का काय? नाही म्हणाले, का डॉक्टरने सांगितले 7 वर्षानंतर तुम्हाला कॅन्सर होणार आणि आता ऑपरेशन करून घ्यायला सांगितले. मी काय करू म्हणजे त्यापेक्षा मर की चाड दिशा म्हणजे पुढे 7 वर्ष जगणार असं नाही ते माहिती नाही. आताच ऑपरेशन करून पैसे कशावर लागतो. आणि 7 वर्षानंतर एखादी टेक्नॉलॉजी आली कॅन्सर बरं करणारी, एखादा मेडिसिन आलं तर म्हणजे तेव्हा तुला पश्चातापच होणार की उगाचच कापून घेतलं म्हणून. म्हणजे जेव्हाच्या घाऊ तेव्हाच्या पोळ्या. माणसं ते ना ह्याच्यातच मारतात जास्त विचार. म्हणून विचार सोडून टाका. आता साध्या साध्या गोष्टी सांगतो. ज्यांना झोप लागत नाही, ज्यांना शुगरचा त्रास आहे, ज्यांना समजा हातापायाची धग होते, पोटात धग होते, डोळे रखरखतात, अशा लोकांनी साधं खोबरेल तेल घ्यायचं, त्यात कडुलिंबाची पानं भरपूर घालायची, म्हणजे ते समान व्हायला पाहिजे असं करायचं. आणि हे उकळत राहायचं, थोडा वेळ उकळायचं. बघा पानं शक्य करून धुवूनच घ्या आणि ते तेल पण स्वच्छ घ्या. खोबरेल तेल साधं घाण्यावर चालणार का, घाण्यावरचं तेल आणा आणि त्याच्यातून तुम्ही ते शिजवून घ्या. हिरव्या रंगाची म्हणजे ते हे आहे ना शेड, त्याला हिरव्या रंगाची येते तुमच्या त्या तेलाला. आलं की बंद करायचं.
तेल हिरवट व्हायला लागलं की बंद करायचं, गाळून घ्यायचं, ते तसंच 2 दिवस झाकून ठेवायचं, पानांसहित झाकून ठेवायचं. 2 दिवसानंतर काढायचं, पानं हाताने चांगली पिळून घ्यायची, ते तेल आहे ते वस्त्रगाळ करून घ्यायचं. आठवड्यातनं फक्त 2 वेळा लावायचं, आठवड्यातून 2 वेळा. मेंटली ट्रेस सगळा काय होतोय, शांत झोप लागते, केस चांगले राहतात, गुडघे दुखी, कंबर दुखी हे सगळं कमी होते, कारण पचनक्रिया चांगली चालते. तुमचा शुगरचा जो प्रॉब्लेम आहे तो थोडा कमी येतो. करून बघा ह्या गोष्टी, मी सांगतोय म्हणून ऐकू नका, तर करा, मी पाया पडतो. 20% मी सांगतो यातलं करून बघा. एखादा मी आता 10 सांगितले ना, त्यातले 2 करून बघा, तुम्हाला त्याचा फरक जाणवणार. मग तुम्ही 8 उरलेले ऑटोमॅटिक करणार, मला चांगलं माहिती आहे. पण हे करून बघा, मी पाया पडून सांगतो. हे तेल माझं नाही, कडुलिंबाची पानं माझी नाहीत, कुणाचीही घ्या आणि ते तेवढं करा, घरच्या घरी करून बघा आणि तुम्ही सांगा मला रिझल्ट. मी तुम्हाला सांगणार, तुम्ही माझ्या फोन नंबरवरती फोन करून मला सांगणार तुम्ही 100% की बरं वाटते म्हणून. तर हे करून बघा. त्याच पद्धतीने समजा अजून जर आपल्याला बऱ्याच लोकांना नजर कमी येते बघा, दिसायला कमी येतं, ह्या सगळाच दोष डोळ्यांचा नसतो, हा मेंदूचा दोष असू शकतो, नसांचा दोष असू शकतो, सगळ्यांचा असू शकतो. पण ही संस्था मजबूत ठेवण्यासाठी काय करायला लागत असेल बरं, तर गाजराचा रस घ्यायचा, गाजराचा रस, आणि त्यात थोडासा कोथिंबिरीचा रस मिक्स करायचा, थोडासा, जास्त नाही. समजा 1 ग्लासभर जर तुम्ही गाजराचा रस घेतला तर 2 चमचे त्याच्यात कोथिंबिरीचा रस घ्यायचा. आता कोथिंबिरीचा रस कशासाठी हे पण तुम्हाला सांगतो. त्याच्यातून तुमचं किडनी सुद्धा व्यवस्थित राहायला लागते बरं, फंक्शन व्यवस्थित व्हायला लागतं. मुतखडे वगैरे जर असतील तर कोथिंबिरीचा रस घेतला, किंवा इथं जर पेन वगैरे होत असेल, दुखत असेल, तर कोथिंबिरीचा रस घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला ते कमी येतं. कोथिंबिरीचा रस 2 चमचे, 1 ग्लास गाजराच्या रसामध्ये कोथिंबिरीचा रस जर 2 चमचे घालून जर तुम्ही घेतला तर तुमचे डोळे तर चांगले राहतीलच. बघा, राहताना ज्यांना असतो ना, त्याला गाजर खायला सांगायचे पूर्वी फार, तर नॅचरल घ्या, नैसर्गिक घ्या, ऑर्गॅनिक खावायचे शक्य करून. ते जर तुम्ही केला तर बऱ्यापैकी संस्था जे आहे, मेंदूतले काही केमिकल्स असतील किंवा ज्या नसा आहेत त्या व्यवस्थित वर्क करायला लागतात आणि तुम्हाला कधीही अंधत्व येऊ शकत नाही. हे करून बघा, हे करून बघा. मी सांगतोय ना, एकदा फक्त करून बघा. अशा खूप काही गोष्टी आहेत. आपल्याला जर पुढे जायचं ना, जसं वय होईल तसं बघा. आत्ताच लहान मुलांना चष्मे आहेत, 50 नंतर तर लोकांना खूपच प्रॉब्लेम येतो. पहिलं 40 नंतर लोकांना 40 लागायचे, आता जन्मताच आहे. आणि जसं वय होईल तसं नंतर पूर्ण दिसायचं कमी होतं, अंधत्व येतं बऱ्याच लोकांना. तर हे घेऊ नये असं वाटत असेल तर एवढा इलाज करून बघा. हा वर्षातून 15 दिवस फक्त करायचा आहे, आयुष्यभर करायची गरज नाही होत तुम्हाला, फक्त वर्षातून 15 दिवस. कुठले इलाज असू दे, वर्षातून आपल्याला सहज फोन करू शकतो ना. आता अजून एक सांगेल, प्रत्येकाला तरुण दिसावं असं वाटतंय की नाही वाटत होय म्हणा, वाटू दे नाही तर नाही वाटू दे, कोण म्हणू दे नाही म्हणू दे, स्वतःला वाटलं पाहिजे. बरोबर आहे का नाही, वाटतंय की नाही. हा, आता तुम्हाला सांगतो, आता बघा आघाड्याची, आता हे आघाडा आलेला असतो बघा जास्त आता, आणि त्याला तुरे येतात. आता गणपतीच्या वेळेतला तुरे बरोबर ते, म्हणजे एक चिंच कशी गाभळलेली चिंच माहिती आहे ना तुम्हाला, पिकण्याच्या अगोदरची आणि कच्चीच्या नंतरची जी चिंच असते त्याला काय म्हणतात, गारसलेली. हा, तर तशी आमच्याकडे कोल्हापूरला गाभळलेली म्हणतात. तर जी गारसलेली, तर ती गारसलेली जी चिंच आहे ना, ती चिंच कशी असते बरोबर तशा पद्धतीने जी योग्य जी एक स्टेज असते किंवा योग्य जी वेळ असते, ती वेळ बरोबर बघा गणपतीच्या वेळेस येतात ना, त्यावेळेस त्या तुऱ्यांवरती आलेले असते. आणि तसले 5 तुरे 3 ग्लास पाण्यामध्ये टाकायचे, मिठाच्या पाण्यानं धुवून वापरा शक्यतो करून. 3 ग्लास मध्ये टाकायचे, हे 3 ग्लास आटवून 1 ग्लास करायचं, वस्त्रगाळ करायचं, हे पाणी प्यायचं. हे फक्त 5 किंवा 7 दिवस करायचं, जास्त दिवस करायचं नाही आपल्याला. 5 जास्तीत जास्त 7 दिवस. हे जर तुम्ही केलात, याच वर्षी तुम्हाला 5 वर्षांना लहान नाही म्हणायला लागेल ना, तुम्ही सांगाल ते ऐकायचं. 5 वर्षात तुमची वय कमी दिसायला लागला, करून बघा. आणि वय आणि तेवढं शरीर स्ट्रॉंग होतं बरं का, आतून शरीर पण बॉडी थोडी स्ट्रॉंग होते. वर्षभर तुम्हाला थकवा कंटाळा येणार नाही. नाहीतर जगाचा पूर्ण सर्वे केला, जगाच्या सर्वेमध्ये दिसून आलं की, म्हणजे हे एका इथं मी वाचलं होतं मॅगझिन मध्ये, मला वाचनाचं फार वेळ आहे, मी म्हणजे मला काय मिळेल ते वाचतो.
कधी कधी चिठ्ठी मिळेल तरी वाचतो. एकदा मी कॉलेजजवळ निघालो, चिठ्ठी फाडून टाकलेली वाचली. 2-3 तुकडे होते, म्हणलं तरी काय लिहिले. तर खूप दिवसानंतर ते आमच्या काळी चिठ्ठी असं चालायचं. आता SMS मोबाईलवरती असते, सगळं व्हॉट्सअपवरती. तर ती खूप दिवसानं काहीतरी मिळालं म्हणून असं जाता जाता म्हणजे काय बघू म्हणून जोडले वाचलं. तर खरंच आहे, म्हणजे आजही प्रेम जिवंत आहे बरं का, खरं सांगायचं. त्या चिठ्ठीवरून कळलं की आजही प्रेम जिवंत आहे आणि ते शेवटपर्यंत राखणं आपल्या हातात आहे. आपल्या हातात आहे. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या की शरीराचा स्टॅमिना वाढतो, शरीर चांगलं होतं, आतून मजबूती येते तेवढी. आणि साहजिक आहे, आतून जेवढी मजबूती येईल ह्या तुऱ्यांमुळे तेवढं वरून पण तुमचं शरीर सुंदर दिसायला लागते आणि विचार पण सुंदर ठेवा. म्हणजे नुसतं शरीर सुंदर असून चालणार नाही, विचार पण सुंदर पाहिजे. आयुष्य परत परत नाही. तर अशा अजून गोष्टी सांगत जातो तुम्हाला. आता केसांसाठी सांगतो. हेच जर समजा आता कडुलिंबाच्या तेलामध्ये, मला सांगितलं ना कडुलिंबाचं तेल झोप वगैरे शांत आणण्यासाठी, ते जर तुम्हाला केसांसाठी जर बनवायचं असेल तर जास्वंदाची 2 पानं, तुळशीची 2 पानं टाकायची आणि वडाच्या पारंब्या असतात ना, पोळ्या त्या टाकून ना ते तुम्ही थोडंसं शिजवून घ्यायचं. ह्याला मात्र ग्रे कलर येतो, याला असा हिरवा कलर येत नाही. ग्रे कलर आला ना किंवा असं तांबूस कलर येतो बघा साधारण पहिल्यांदा. तांबूसवरून ग्रेवर गेला ना म्हणजे तांबडा रंग येतोय, तो लाईट कलर असतो आणि तो ग्रेकडे जातो ना तेव्हाच बंद करायचं. काळं झालं की याचा उपयोग नाही, त्याचं मग वंगणच तयार झालं म्हणा, जळलेलं गाडीतलं तेल तयार झालं, त्याचा उपयोग नाही. तर तुम्ही त्यावेळी जर बरोबर बंद करायचं, गाळून घ्यायचं. हे जर तेल तुम्ही आठवड्यातून एकदा जर तुमच्या केसांना लावलात, मुलांना पूर्ण घासायचं आणि बांधून ठेवायचं रात्रभर. डोकं बांधून ठेवायचं, सकाळी उठल्यानंतर धुवून टाका. आठवड्यातून एकदा केलात ना तुम्ही 3 ते 4 महिन्यामध्ये बघाल बस. म्हणजे केस गळती तर तुमची थांबून जाईल, पण केसांची वाढ, केसांची ग्रोथ, तुमची केस ना सहजासहजी निघणार नाही. नाहीतर कांगवा फिरवला की कांगवा भरूनच येते. हे सगळं बंद होऊन जाईल. पण एवढंच करा. अशा साध्या गोष्टी असतात. डोकं दुखायला लागलं की बघा आपण खूप काही गोष्टी करतो, पण त्याच्यापेक्षा साधी गोष्ट सांगा, चिमटभर मीठ जिभेवरती ठेवायचं, 30 सेकंद शांत बसायचं आणि त्याच्यावर अर्धा ग्लास पाणी प्यायचं. पाण्याचा ग्लास खाली ठेवायच्या बरोबर डोकेदुखी थांबते. घरच्या घरी ह्याच्यापेक्षा जर समजा जास्त इन्स्टंट थांबवायचं आहे, खूप दुखायला लागलं, लसूण घ्यायचा, मधून तोडायचा, फक्त इथं असं चिटकवायचा, तोडल्याबरोबर असं चिटकवायचं. लसूण घ्यायचा, मधून तोडायचं, ते चिटकवायचं इथं असं चिटकवून असं केलं ना तर हार्डली 1-2 सेकंदात डोकं दुखायचं थांबतं तुमचं. करून बघा या गोष्टी किती सोप्या आहेत. अहो सगळं तुम्हाला पूर्वजांनी, आपल्या पूर्वजांचे उपकार आहेत, सगळं तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिलेलं आहे, तुमच्या किचनमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. तुमचं आरोग्य प्रत्येकाला वाटतं आता पुरुष मंडळी काम करतात त्यामुळे व्यायाम करायला वेळ नाही म्हणतात. मी बहुतेक बिनकामाचाच आहे म्हणून मी व्यायाम करतो वाटतं, असं मला कधी कधी वाटतं. मला काय कामच नाही, काय वेळ मिळत नाही. हो 5 मिनिटाचा वेळ मिळत नाही. बायकोला भेटायला सुद्धा 2-2 महिने मिळत नाही, वेळ मिळत नाही. हे सगळीकडे असतं. मी घराकडे माझ्या संसाराकडे पाठ केले म्हणून तुमच्याकडे फोन करू शकतो. नाही खरं म्हणजे दुःख सांगत नाही, पण माझे वडील मेले तरी मी जाऊ शकलो नाही लवकर. नाही माझे वडील मेले तरी सुद्धा सकाळी मी माझ्या निसर्गोपचार केंद्रात 9 वाजता आत पाय ठेवला आणि मला फोन आला की असं असं बाबा गेले म्हणून. संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मी लोकांना भेटत होतो, उपचार करत होतो आणि 5:30 मोठा मुलगा मीच 5:30 पर्यंत त्यांचं प्रेत घरात ठेवलं होतं आणि 5:30 नंतर जाऊन मी त्यांना दहन करून गेलो. म्हणजे तिथं मी आता मेले त्यांना मी काय जेवण करू शकतोय का? त्यांना नाही जेवण करू शकत. पण जी लोक भेटायला लागतात त्यांना मला सांगून चाललं नाही माझे वडील वारले तर तुम्ही जावा घरी म्हणून. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देशाविदेशातून लोक येतात माझ्याकडे. आता लांबून लोक आले, त्यांना परत घालवू का? त्यांच्यावर काय नाही करू. वडील मेल्या, चला ठीक आहे, सगळ्यांनी थांबले, झालं, सगळ्यांना माहिती आहे मी काय काम करतो, त्यामुळे कोण काय बोलू शकलं नाही जास्त, पण ठीक आहे चला. तर म्हणून तुम्हाला सांगतो की मी एवढं विनंती करून सांगतो, मी कळकळीची विनंती करतो की जे सांगतो ना ते थोडंसं ऐका, थोडंसं ऐका. की तुम्ही जर कुठं दवाखान्याकडे जायचं बंद झाला, औषधं बंद केला, तर त्याचे पैसे काय तुम्ही मला आणून देणार नाही आणि दिले तरी नको आहेत मला.
फक्त तुम्ही ओके व्हा. आपला महाराष्ट्र, आपला भारत देश मला असा पाहिजे ना की जे जगात लोक म्हणतात ना, ते मी हा मॅगझिनचं सांगता राहिलो, ते मॅगझिनमध्ये एक वाचलं होतं की वर्ल्ड वाईड सर्वे केला, आणि त्या सर्वेमध्ये सगळ्यात जास्त आळशी माणसं ही भारतात आहेत का. आणि मला कधी कधी पटतं बरं का, सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला आहेत तरी सुद्धा तुम्ही त्याचा उपयोग घेत नाही. आपल्या भारतातला पुरुष जगामध्ये सगळ्यात सक्षम पुरुष आहे, भक्कम पुरुष आहे. आणि आपल्या देशातली स्त्री, भारतातली स्त्री ही जगात सगळ्यात सौंदर्यवती स्त्री म्हणून गणली जाते. म्हणून तर आपल्या इथं बघा की आपल्या भारताची संस्कृती पृथ्वीवरती सगळ्यात महान आहे. कारण फक्त आणि फक्त आपल्या देशातच आपण आपल्या देशाला आपण आईचं स्थान देतो, भारत माता म्हणतो. आपण आपल्या जमिनीला आपण आईचं स्वरूप देतो, आई म्हणतो. अमेरिकेतील लोक देशाला त्यांची आई म्हणत नाहीत हो. वेस्ट इंडिजवाले सुद्धा म्हणत नाहीत तो आई. पण आई, आपण आई म्हणतो आपल्या देशाला, आपल्या मातीला आपण आई म्हणतो. त्या मातीसाठी, ह्या देशासाठी आपल्या इथं हजारो लोक सहज हसत हसत कुर्बान झालेले, त्यांचं रक्त सांडलेली ही पृथ्वी आहे, आपली धरती आहे. ह्याचा आपण काहीतरी विचार करायला पाहिजे आणि त्या पद्धतीने राहायला पाहिजे. म्हणून ह्याच्यासाठी भांडू नका, ह्या फुटबॉल जागेसाठी भांडू नका, कोर्ट कचेऱ्या करू नका. दुसऱ्याला कसा खाली आणायचा हे कधी बघू नका. त्याला वर नेता येत नाही ना, राहू दे, खाली तरी आणू नका. काम सगळं वाईट विचार करू नका, कुठल्याच गोष्टींबद्दल नका विचार करू. नाहीतर बघा, जलस पण जलस तुमची होते, पण तुम्हाला त्याच्यातून आजार होतात. जास्त दुसऱ्यांवर जळणाऱ्या माणसांना कॅन्सर असले आजार होतात, न बरे होणारे आजार होतात. म्हणून दुसऱ्यावर जळू नका. स्वतःचं शरीर जळायला लागतंय, उष्णता वाढायला लागते, त्रास स्वतःलाच होतो, दुसऱ्याला होत नाही. उलट ज्याच्यावर जळताना त्याची जास्तच प्रगती करतोय मध्ये. म्हणून हे विचार करून तुम्ही राहा, व्यवस्थित राहा, सगळ्यांना विनंती करतो. आणि बघा, आयुष्य सुंदर आहे, अजून सुंदर बनवू शकतो. आपल्याला आनंद किंवा आयुष्य ह्याचा अर्थच बहुतेक नाही समजला. आपण दुसऱ्यात बऱ्याच देशातले लोक आपल्याला, आपल्या देशाला डम्पिंग यार्ड समजतात. म्हणजे जे कुठं खपत नाही, कचरा आहे ना, तो जिथे डंप करतात ना, त्याला डम्पिंग यार्ड म्हणतात. असा कचरा आणून आपल्याला दिला तरी आपण खातो. हे जे औषध आहेत ना, काही देशातली बॅन केलेली औषध आहेत, ते आमच्या देशातील बकाटा खातात माणसं. अहो, कसला म्हणतो तुम्ही भक्कम पुरुष आणि कसली सौंदर्यवती स्त्री. अहो, पूर्वी बायका असोटा नेसायच्या, कुठं कंबर होती त्यांना. जसं गोल साडी आली, थोडं पोट सुटलं. आता जीन्स घालायला चालू केल्यानंतर बाई चालते का बापाई चालते पाठीमागे कळत नाही. नाही, खरं आहे. पूर्वीच्या बायका बघा की मुलं कडेवरती घ्यायची, असं आता आहे का. आता पिशवी आल्या, त्या कामगारासाठी पिशवी टाकायचं नाही, असं चालायचं. पूर्वी जात्यावरती स्त्रिया दळायच्या, आता रेडीमेड पीठ घरात येते. बाजारला सुद्धा जायची गरज नाही, ते सुद्धा घरी आणून द्यायची फॅसिलिटी झाली. या सगळ्या गोष्टींचा विचार करा तुम्ही. म्हणून शरीराला थोडासा व्यायाम द्या, आळोखे पिळोखे द्या, काय वजन वाढत नाही. आणि बघा, तुम्हाला किचन मध्ये काय काय दिलं ते सांगतो. तुम्हाला जर ओके राहायचं असेल ना, पोट प्लेन करायचं असेल ना, तर उगाच माझं शिजर झालंय त्यामुळे वात राहिला, वात्या राहिला, बरंच काय काय म्हणता ना, तर हे घालवू शकतो. मोहरीचं तेल लावायचं, पोटाला गरम करायचं, लावायचं, जरा शेक द्यायचा आणि पोट बांधून झोपायचं. संध्याकाळचं जेवण करताना तुम्ही डावा पाय तुमच्या पोटाजवळ घेऊन जेवायचं. स्त्रियांनी, पुरुषांनी मांडी घालूनच जेवायला बसायचं. ते टेबलवरती जेवा काय, ते खुर्चीवरती जेवायला बसायचं, टेबलावरती ताट ठेवायचे. मी म्हणतो चमच्या घेण्यापेक्षा ती भातवाडी असते ना, तीच काय घेत नाही तुम्ही खायला. इथं पण त्यालाच नसतं, वाढायचं, टाकलायचं काय तर. आणि जेवढं मऊ असेल ना, तेवढं अन्न मागतात लोक. हा, रोटी सॉफ्ट आणा ना, मऊ आणा, का दात नाही तुला. पूर्वी भाकरी ह्याला लावायची, चुली लावून कडक करायची, कडक कडक खायची. अहो, 32 नाही 64 वेळा चावायला लागायची ती भाकरी. आता चपाती मऊ मऊ लागते. जरा चपाती जरा जर म्हणजे त्याचा सॉफ्टनेस कमी झाला तर बायकोला 100 शिव्या घाला. काय हे तुम्ही केलाय, चपाती केली का पापड खायला दिलाय, कळत झालं. ती शिडीच आहे का, हे आहे का, ते आहे का, नका करू. जेवढं तुम्हाला
म्हणजे पूर्वी बघा की फुटानं काय, आम्हाला लहानपणी फुटानं चणे ह्याच्याशिवाय दुसरं काय खायला मिळालं, हरभऱ्याचं वगैरे, हरभरे भाजून आमची आजी द्यायची खायला. आताची मुलं खातात का हरभरे? फुटानं खातात का? आता पिझ्झा बर्गर खाते, कशाला फुटानं खाते? फुटाणे चणे आम्ही लहानपणी खाल्लेत म्हणून दात मजबूत आहेत आमचे. आता बघा की 25-30 मध्ये माझ्याकडे येतात, दात हालायला लागले, काय करू? आता काय करू म्हणलं काय सांगायचं, तर ते कठीण पाहिजे, खाल्लं पाहिजे. तर चला आपण पुढे जाऊ. आळस आपल्या मनातला काढून टाका, डोक्यातला काढून टाका. लोकांनी आपल्याला वाईट मध्ये एवढं तुम्ही वागू नका, मी विनंती करतो. जगात सांगतात की भारतातली माणसं आळशी आहे. अहो सोने की चिडिया म्हणणारा आमचा देश. जगात सगळ्यात भक्कम पुरुष आपल्या इथला म्हणतात. मग का आज आपल्याला हे दिवस दिसायला लागले? ह्याला जबाबदार आपण आहोत. आपण पहिला आळस काढा. रात्री माझी झोपच झाली नाही, उद्यापासून जाऊ नक्की फिरायला, हे बंद करा. आजच जायचं. नाहीतर रोज रात्री विचार करून झोपतोय आपण की नाही उद्या सकाळी उठले की फिरायला जाणार. सकाळी उठले की रात्री काय झोपच झाली, उद्यापासून जाणार. उद्या कधी येतच नाही. म्हणून बघा साधे इलाज आहे. आता सुंदर दिसावं वाटते, ज्या पद्धतीने मी सांगितलं ना आघाड्याच्या तुऱ्याचं, त्याच पद्धतीने बघा काळे डाग असतील, काय असतील, हे जर घालवायचं असतील, वांग असेल किंवा आणि बरेच काही प्रकार असतील, हे जर तुम्हाला घालवायचे असतील, केळीची साल घ्यायची, ती स्मॅश करायची, त्याच्यात म्हणजे मिक्सरला लावा, त्याच्यात थोडा लिंबू पिळा, थोडी तुरटी, जराशी तुरटी टाकायचं, खायचं सोडा थोडं टाकायचं, परत ते मिक्स करायचं, चेहऱ्यावर लावायचं, 5 ते 7 मिनिटं, फार झालं तर 10 मिनिटं थांबायचं, 10 मिनिटात धुवून टाकायचं. एका ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला जर फरक नाही जाणवला ना, तुम्ही सांगाल तुम्ही ऐकायचं, करून बघा. मला कॉन्फिडन्स आहे, मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, एका ऍप्लिकेशन मध्ये फरक पडणार म्हणजे पडणार. जर समजा त्याच पद्धतीने मेन कसं होतं की चेहऱ्यावरती काळे डाग वगैरे काय, तर पोटात उष्णता वाढल्यामुळे, पोटाची उष्णता घालवायची असेल तर तुम्हाला साधे इलाज सांगतो. कोथिंबीरचा रस घ्यायचा आणि त्यात ना जिरे घालायचे. कोथिंबीरचा रस घ्या, त्याच्यात जिरे घालायचे, जिरे वाटून घालायचं, हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करायचं आणि हे प्यायचं. बघा रोज रात्री जर तुम्ही कमी जेवा आणि कमी जेवल्यानंतर हे मिश्रण घेऊन तुम्ही झोपा, किडनी तर क्लीन होईलच होईल. मेन म्हणजे कसं आहे की तुमच्या चेहऱ्यावरचे काळे डाग आहेत ना, हे कायमस्वरूपी निघून जातील. हे अशा खूप काही गोष्टी आहेत, ते करू शकतो. हाडं मजबूत करायचे आहेत तर तुम्ही पांढरे तीळ, पुरुषांनी पांढरे तीळ रोज 1 चमचा चावून खायचं. अंदरुनी शक्ती कमी येते ना, ती सुद्धा ह्याला वाढते चांगल्यापैकी. अजून तुम्हाला सांगतो, अशोकाच्या पानांचा काढा करायचा आणि तो प्यायचा, पिंपळाच्या पानाचा काढा करायचा, तो प्यायचा, कोलेस्ट्रॉल वगैरे कमी होतं. माता भगिनीला पण विनंती करतो, तुम्ही पांढरे तीळ खाऊ नका. नाहीतर तुम्ही खाल, त्यांना सांगितलं म्हणजे तुम्ही म्हणा, त्यांना सांगितले कंबरदुखी गुडघेदुखीसाठी, कॅल्शियम वाढण्यासाठी पांढरे तीळ खायला, तुम्ही खसखस खायची. कंबरदुखी गुडघेदुखी ऑटोमॅटिक कमी होते, कॅल्शियम भरायला लागतं. सांगितल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी. फक्त विनंती आहे, करा. नाही समजलं तर फोन करा, परत एकदा समजून घ्या. माझ्या इथं घरगुती उपचार सांगायला एक्सपर्ट बसलेले, त्यांना तुम्ही विचारा. 50 लोक ठेवलेले तिथं तुम्हाला घरगुती उपाय सांगण्यासाठी. 50 लोक असतात फोन उचलायला. खूप फोन कॉल्स येतात. थोडं एंगेज लागेल पण ट्राय करत राहा. 9 ते 5:30 या वेळेत करायचंय. दुपारी जेवणाची सुट्टी असते, तेवढे एक अर्धा तास ब्रेक घेतला तर 9 ते 5:30 हे फक्त इलाज सांगण्यासाठी आम्ही माणसं तिथे अपॉइंट केलेले आहेत. त्यांना विचारा तुम्ही आणि तुम्ही बघा, ह्या गोष्टी करून घ्या. नाही समजलं तर तुम्हाला किंवा अन्य काय असेल तरी विचारून घ्या. आता शुगरच्या पेशंटला सुद्धा सांगतो, शुगरच्या पेशंटनी ना सकाळी एक, दुपारी एक आणि संध्याकाळी एक टोमॅटो खायचा, पूर्ण पिकलेला लाल झालेला टोमॅटो, बिया काढायचं आणि खायचं. आणि फक्त एक 5 दिवस करायचं. 6व्या दिवशी जाऊन तुम्ही तुमची शुगर टेस्ट करायची, बघा ऑटोमॅटिक नॉर्मल आलेली असते. चालणं 3 किलोमीटर पाहिजे. शुगरच्या पेशंटला जेवढं चालाल तेवढ्या लवकर तुमची शुगर निघून जाईल. तब्येत पाहिजे. प्रत्येकाला वाटते की बॉडी सुंदर दिसावी, पोट कमी व्हावं. पोट कमी व्हावं असं वाटत असेल तर दिवसभरात दालचिनीचा आपल्या पोटाच्या पेरात त्या तुकडा घ्यायचा, दिवसभरात थोडा खाऊन तो संपवायचा. एकाच वेळेत खाल, थोडा खाऊन संपवायचा. बघा पोट प्लेन व्हायला लागतं. आपल्या स्वयंपाकामध्ये आपल्या पूर्वजांचे उपकार जे म्हणतो ना, ते त्यांनी याच्यासाठीच केलाय. हे जर तुम्ही केलात ना, ऑटोमॅटिक तुमचं बघा पोट कमी व्हायला लागतं. माता भगिनींना विनंती करून सांगितलं, मोहरीचं तेल लावून शेकून ते बांधा, वात वगैरे सगळा निघून जातो. जे तुमचं सीझन मध्ये वाढलेलं पोट आहे ना, ते ऑटोमॅटिक कमी होतं. फक्त करून बघा आणि मग सांगा मला. हे साध्या गोष्टी असतात. आता तुम्हाला सांगतो, ज्यांचे दात मजबूत नाही आहेत, ज्यांना वाटते की दात ठेवायला पाहिजे, त्यांना साधा इलाज सांगतो. लवंग घ्यायची, लवंगेचं तुम्ही पेस्ट तयार करायची आणि त्या पेस्ट मध्ये थोडंसं मीठ घालायचं. ही करून ठेवली तरी चालतं बरं का. लवंग आहे ना, लवंग घ्यायची, त्याची पेस्ट करायची पूर्ण, त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं, मिक्स करायचं, हे ठेवायचं. आणि ही अगदी थोडी घ्यायची आहे बरं का, जास्त पेस्ट घ्यायची नाही.
आठवड्यातून जास्तीत जास्त 2 ते 3 वेळा त्यानं दात घासायचे. 2 ते 3 वेळा दात घासा. तुम्ही जोपर्यंत दात ना तुम्ही मेलात तरी दात पडणार नाही हे सांगतो तुम्हाला. तुम्ही करून बघा फक्त ही गोष्ट. मी काय सांगितलं, माझं चॅलेंज आहे तुम्हाला, मेलात तरी दात पडणार नाही तुमचं, एवढे मजबूत होतील दात. ह्यात जर समजा तुम्हाला अजून जर पाहिजे असेल तर तुम्ही म्हणजे तसं तुम्हाला घरगुती जर समजा पेस्ट तयार करायची असेल किंवा घरगुती जर समजा तुम्हाला दातांची जर काळजी अजून जर मोठ्या प्रमाणात समजा कोणाची किडलेले आहे काय झालेले आहे तर त्यांनी म्हणजे कीड असेल हालत असतील सध्या म्हणजे चांगले असतील त्यांनी फक्त लवंग आणि मीठ. पण ज्यांचे हालतायत किडलेले आहेत किंवा बरेच काही काय आजार असतात मुखदुर्गंधीचा त्रास आहे ह्या लोकांनी त्यात आवळ्याची पावडर मिक्स करा, थोडी वावडिंगाची पावडर मिक्स करा आणि हे 4 कंटेंट्स घालून आणि पेरू जर अगदीच वाटलं तर पेरूच्या पानाने चूळ भरा, पेरूच्या पानाचा काढा करा. हे झाल्यानंतर ह्या जर गोष्टी केला तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत दात पडणार नाही. हे करून बघा, हे करून बघा आणि मग सांगा. मी असंच नाही बोलत, हे पूर्वीच्या लोकांनी आपल्याला सगळं दिलेलं आहे. आता अपचनाचा त्रास आहे, पचनक्रिया होत नाही, ढेकर येतात, करपट ढेकर येतात सगळं, तर ते तेजपत्ता तमालपत्री इकडे काय म्हणतात तेजपत्ताच म्हणतात ना, तर तेजपत्ता आहे ना त्याचा काढा करायचा. ते का भातामध्ये का घालत असतील जेवणात, का उगाच पाणी होईल आवडी का वापरत असतील काय त्याचं तुम्हाला माहिती आहे? वास चांगला येतो नंतर गाणं तर त्याचं काय करायचं? गाताना चांगला येतो पण जाताना घाण येतो त्याचं काय करायचं? तर ते तेजपत्ता अपचनाचा त्रास होऊ नये, करपट ढेकर येऊ नये, पचन संस्था नीट चालावी याच्यासाठी ते घातलेलं असतं. त्याच पद्धतीनं म्हणजे बरेच मसाल्याचे पदार्थ आहेत ना हे आपल्याला पूर्वजांनी जे आपल्या स्वयंपाकामध्ये आणून ठेवले ना ह्याला कारण आहे प्रत्येक गोष्टी पाठीमागे. तुम्ही कधी माता भगिनीला विनंती विचारतो, तुम्ही कधी विचार केला का हे का घालत असतील म्हणून? आपल्याला प्रत्येकच माहिती आहे. खमंग वाटलं पाहिजे, खमंग लागले पाहिजे, टेस्ट आली पाहिजे, हे झालं पाहिजे, बेस्ट वाटलं पाहिजे. पण हे सगळं बेस्ट वाटणं हे टोटल बेस्ट आहे. त्याचा हेल्थ वाईज काय रिझन आहे हे पूर्वजांनी लिहून ठेवले, आपण नाही वाचलो. आम्ही व्हॉट्सअपवरचे फडतूस जोक वाचतो आणि हसतो, आपल्यावरती जोक ऐकतो आणि हसतो, असं पण असतंय. नवरा बायकोंवरती येतात, शिक्षकांवरती येतात, मास्तर कोम्यात, मास्तर ह्याच्यात त्याच्यात असल्या जोक्सवरती आपण हसतो. ज्यांनी आपल्याला अक्षरांची ओळख करून दिली त्यांच्यावर येतात. आई वडिलांच्यावरती येतात, ज्या आई वडिलांना जन्म दिला त्याच्यावरती जोक येतात, ते ऐकतो आणि आपण हसतो, दात काढतो. त्याच्यापेक्षा हसायचं असेल करायचं, एकमेकांचं व्हायला पाहिजे, चेष्टा मस्करी व्हायला पाहिजे, हसायसाठी व्हायला पाहिजे, रागासाठी नाही पाहिजे. तर ह्या गोष्टी समजून घ्या. अशा खूप काही गोष्टी आहेत, मी सांगत असतो दिवस रात्र संपणार नाही. जर समजा तुम्हाला टाच, बऱ्याच लोकांची बघा सकाळी उठल्यानंतर टाच दुखते, तर वीट घ्यायची. वीट माहिती आहे ना, कुंभारांची वीट बनवतात, भाजी वीट असते बघा, ती घ्यायची, अर्धी घ्यायची, पांढऱ्या कापडामध्ये घालायची, थोडंसं असं मऊ मऊ करायचं आणि ती तव्यावरती लावून गरम करून ना ते विटेने तुम्ही ते जर टाच जर शेकलात 5-6 दिवस करायचं सकाळी उठल्याबरोबर बघा, नंतर ऑटोमॅटिक टाच दुखायची कमी होऊन जाईल. ही गोष्ट करून बघा. थोडं वजन कमी करा. मेन म्हणजे वजन कमी करण्यासाठी तुम्हाला जर पाहिजे असेल तर थोड्या वेळात थोडं खात चला, मग वजन कमी होते. एकदम दिवसभर उपाशी राहायचं, संध्याकाळी घ्यायचं, दिवसभर रात्रभर उपाशी राहायचं, सकाळी उठून ते एकदमच पाठीवर खायचं बंद करा. थोड्या वेळाने खावा, बघा याचा तुम्हाला बेनिफिट मिळेल, ताकद टिकून राहील. अजून जर सांगायचं झालं तर ऐकायला न येणे हा एक प्रकार आहे, किंवा कानात आवाज येतो, कुई असा आवाज येतो बऱ्याच लोकांच्या एकसारखा. तर हे जर आपल्याला आयुष्यात कधी प्रॉब्लेम येऊ नये असं वाटत असेल तर ह्याच्यात सुद्धा मसाले पदार्थ उपयोगाला येतात. मसाल्याचे पदार्थ आहेत ना सगळ्यांची पेस्ट करायची, लोण्यामध्ये कालवायची ती आणि ती कानाच्या पाठीमागच्या बाजूला लावायची. जरी काय प्रॉब्लेम नसेल तरी प्रिकॉशन म्हणून ह्या गोष्टी करा. आयुष्यात तुम्हाला काय करायची गरज आहे लागणार नाही कधी. हे जर केलं तर हे सगळ्या नसा मजबूत करते, पाठीमागोपर्यंत उष्णता कमी करणे, नसा मजबूत करणे हे त्याचं काम आहे. आणि ते जर केला तर तुम्हाला बहिरेपणा येऊ शकत नाही. करून बघा. मी का सांगतो या गोष्टी, थोडंसं ऐका आणि थोडंसं विचार करा. या गोष्टी करून बघा. साध्या गोष्टी असतात. आता थायरॉइडनं माता भगिनी परेशान आहेत ते आहेतच. आता पुरुष मंडळी सुद्धा थायरॉइडच्या गोळ्या घ्यायला लागले. तर
तर थायरॉइड होऊ नये असं वाटत असेल, सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी किंवा नजर कमी होऊ नये, सगळ्या चेहरा फ्रेश दिसावा असं जर वाटत असेल तर आंघोळ करत असताना तोंडामध्ये पाणी धरून आंघोळ करायची. आंघोळीच्या वेळी अगदी मारुतीसारखं असं तोंड व्हायला पाहिजे. तिथं लाजायचं काय कुणाचं, बरीच लोक असं करून बसतात. तर ते थोडंसं करा, खूप चांगला रिझल्ट मिळेल तुम्हाला. थायरॉइडमध्ये अजून तुम्ही नारळाच्या मुळीचा जर काढा करून जर त्याला गुळण्या केला तर तुंकून टाकायचं, गडगड करायचं आणि तुंकून टाकायचं. पण नारळाच्या झाडाची मुळी घ्यायची ना, खाली मुळं असतात माहिती आहे ना, ते घ्यायचं. एका बाईने काय केलं होतं, नारळाच्या ते शेंडीचा काढा करून प्यायला, त्यानं गडगड करायला लागली. असं काय नको. ते तेल सांगितल्यानं मी ते तेल सांगायचं बंदच केलं. ते मेणबत्तीचं मेण घातलं बाईने, मी ते मधाच्या पोळ्याचं मेण सांगितलं. ते मुलाचे केस पांढरे झाले, मी म्हणलं मग असं करा, ते अमुक झालं, त्यात म्हणलं मधाच्या पोळ्याचं मेण घालायचं. हिनं आपलं आईनं मेणबत्तीचं मेण घातलं आणि माझ्याकडे दाखवायला आली. म्हणजे हे बघा लावल्यानंतर रोगी केस म्हणलं नाही कसं झालं. ते बड्डेला कशा छोटे छोटे मेणबत्त्या लावतात ना, तसं तिचं केस उभा गेलं. तर असं चुकीचं काय ऐकू नका, चुकीचं काय करू नका, विनंती आहे. तर या गोष्टी करा. अजून जर काय तुम्हाला असेल, आता श्वसनाचा त्रास आहे, म्हणजे तुम्हाला जर समजा कसं होतं की सध्याची परिस्थिती बघितली तर श्वसनाचे त्रास खूप आहे आणि त्याला लोक जास्त घाबरायला लागलेले आहेत. तर श्वसन संस्था जर चांगली ठेवायची असेल तुम्हाला तर तुळशीच्या पानांचा काढा करून प्यायचा आहे. अजून जर सांगतो तुम्हाला वजन कमी करायचं आहे, हृदय चांगलं ठेवायचं आहे, श्वसन संस्था जर एकदम मजबूत करायची आहे तर कडुलिंबाची 2 पानं घ्यायची, 1.5 कप पाण्यामध्ये टाकायची आणि आटवून 1 कप करायचं. वस्त्रगाळ करायचं, सकाळी चहा पिल्यासारखं हे पाणी गरम गरम प्यायचं. बघा वजन, पोट सगळं कमी होईलच, रक्तशुद्धीकरण तर होईलच होईल, पण श्वसनाचे सगळे आजार निघून जाते. सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी सांगितल्या तुम्हाला, पाया पडून सांगेन, खूप महत्त्वाच्या आहेत त्या 2 गोष्टी. त्या 2 गोष्टी ऐका जरा प्लीज. पहिली गोष्ट म्हणजे सध्या जर बघितलं तर किडनी फेल होण्याचं प्रमाण फार वाढत चाललेलं आहे. तर किडनी फेल जाऊ नये असं वाटत असेल तर साधा इलाज सांगतो, पण थोडा महागडा आहे, थोडे पैसे खर्च करावे लागतील. कोण तयार आहे का या गोष्टीसाठी? तर बोलतो पुढचेच आहे तुम्हाला, तुमच्यासाठी आहे का? महाग आहे, तुम्ही ज्यांना वाटते महाग त्यांनी करू नका. किडनी फेल गेल्यानंतर मग काय स्वस्त करायचं ते करा, डायलिसिस चालू झाल्यावर. तर कांदा घ्यायचा आहे, छोटासा कांदा घ्यायचा, तो चिरायचा, 3 ग्लास पाण्यामध्ये टाकायचं, 1 ग्लास करायचं आणि पाणी गाळून घेऊन हे पाणी प्यायचं. बघा कांदा एक तुम्हाला रोज खर्च आहे, चालेल ना एवढा खर्च? नाही, कांदा महागच आहे हो, स्वस्त आहे का? सगळीजण धंदा करतात, कांदा महाग झाला, कांदा महाग झाला. मग आता इलाज महागच म्हणायला पाहिजे तुम्हाला. आमच्या कसं वेगळं म्हणतात, काय कांदा महाग झाला, काय कांदा महाग झाला. त्या हॉटेलमध्ये कांदा द्यायचा लोकांनी बंद केला. मध्ये झालं होतं सगळं हे सगळं, अजून पण आहे आमच्याकडे कोल्हापूरमध्ये. आमच्याकडे पाठवत झाला. तर कांदा, रोज 1 कांदा, हे फक्त आणि फक्त 5 दिवस करायचे, जास्त दिवस करायची पण गरज नाही. 5 कांदे तुम्हाला लागतील आणि 3 ग्लास, 3-5 15 ग्लास पाणी एवढं लागेल. 5 दिवस करा आणि बघा प्या. वर्षातून 5 दिवस करा, किडनी फेल जाऊ शकत नाही. तुम्ही करून बघा या गोष्टी, कधी प्या की. आणि ते मला हे लोकांचं फार कधी ना असं होतंय, ते जेवणाच्या वेळा निश्चित करायच्या. भूक लागली की खायचं, नाही भूक लागली तर नाही खायचं, साधं गणित आहे. भूक लागली की बघा इतर प्राणी पक्षी कसं असते, भूक लागली तर खातात, नाही भूक लागल्यावर जातात खायला, बिनधास्त राहतात. आमच्याकडेच हे वेळा काळा पाहतात, ते सगळं अवघड आहे. ते आणि एकदा मी सांगितलंय, ते नाकातलं हाड हे करायचं होतं. नाकात हाड वाढले की ते 5 लिटर 3 कप पाण्यामध्ये टाकून त्याच्यात 2 चमचे 1 चमचा सुंठ पावडर घालायची आणि ते आठवून पाणी एवढं करायचं, कपभर करायचं 3 कपाचं. ते पाणी मग वस्त्रगाळ करायचं आणि काचेच्याच बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवायचं. पुण्यात मला एकदा फोन आला, ते काचेचे बॉटल कुठे मिळतील? आता माझं काय, मी काय भंगार गोळा करत जातो, मला काय माहिती. तुझ्या पुण्यात कुठे मिळतात ते बंद केली बाबा. फोन केला मला, काचेच्या बॉटल कुठे मिळते ते सांगायचं का मी. आणि नंतर हळद विचारते, ह्यांची चालेल का?
हसलं सगळं. आणि एकदा सांगितलं मी ते तुपाचं एक सांगायचं मी हल्ली ना कमी केले. मला फार लोक विचारतात ते गाईचं तूप वापरायचं का म्हशीचं वापरायचं. आता दोनच प्राण्यांचं तूप येतं. गाईचं वापरून म्हणलं तू शंका तेवढे घेऊ नको. गाईचं खाणं तर म्हशीचं खा तरी शंका खाऊ नकोस नाही. शंका मनात आली आम्ही सगळं बिघडतंय बाबा. श्वसन संस्था चांगली ठेवायचे, सौंदर्य वाढवायचं, उष्णता कमी करायचे, तुपासारखा दुसरा इलाज नाही. पण ते सांगायचं तर अवघड झालं. मला फोन करून विचार गाईचं ना म्हशीचं काय फरक असतो 19-20. शंका आल्या की मात्र मोठा फरक होतो. म्हणून कुठलाही शंका मनात घेऊ नका. न शंका घेता आलं पालं घातलं तोंडात. हॉटेलमध्ये जातात चहा माशी काढून टाकतात, तो चहा गरम करून आणून देतात. नंतर माशी काढायची, तो चहा दुसऱ्याला नेऊन द्यायचा. ते पिते माशी पाडल्यावर चहा ते चालतंय. शंका घेऊ नका कुठल्या गोष्टी. काय खायचं ते खावं, पण बिनधास्त खावा. फार विचार करून खाऊ नका. नाहीतर हे खाल्ल्यावर असं होतंय की वांग खाल्लं की तसं होतंय, बटाटा खाल्लं की असं होतंय. डोक्यातनं काढा. हे पूर्वीच्या लोकांनी खायला दिलेलं आहे. बटाट्याचा अजून एक उपयोग सांगतो. बटाटा जर उकडला तुम्ही आणि गुडघेदुखी कंबरदुखी ज्याला आहे ना त्या गुडघ्यांवरती लेप लावला 3 दिवसात गुडघेदुखी थांबते. कंबरदुखी 3 दिवसात थांबते. कशी पण कंबर दुखत असू दे बघा. आणि जर ज्यांना जास्त कुणाला त्रास आहे तिने एकदा या मला भेटायला पुण्यामध्ये बघा. आम्ही एका दिवसात गुडघेदुखी थांबवून देतो, तासात थांबवून देतो, कंबरदुखी वगैरे सगळं थांबवून देतो. कारण अशा खूप काही गोष्टी आहेत. तर हे किडनी फेल्युअर. आणि त्याचबरोबर हे कांद्याचं तुम्ही करा, हा रस प्या, म्हणजे ज्यूस तुम्ही काय म्हणायचं त्याला काढा करून प्या. पण सगळ्यात महत्वाचं आहे ते सध्या वाढतं कॅन्सरचं प्रमाण. पहिलं जर बघितलं 4-5 वर्षापूर्वी म्हणजे कोविडच्या अगोदर थोडं जर बघितलं 2 वर्ष अगोदर, कोविडच्या अगोदर 1 वर्ष 2 वर्ष अगोदर, तर परिस्थिती अशी होती 100 लोक माझ्याकडे जर आले असतील ना तर त्यातले 2, 3, 4 लोकांपर्यंत कॅन्सर असायचा. 4 लोकांना. पण आज परिस्थिती अशी झाली आहे माझ्याकडे 100 आज 25 ते 30 लोक कॅन्सरचे येतात. त्यात लहान मुलं सुद्धा आहेत. लहान मुलं सुद्धा आहेत. मला नाही वाटत की इथं कोणी एकही माणूस असा असेल की ज्याला कॅन्सरचा पेशंट माहीत नाही. एवढं ह्याचं प्रमाण वाढत चाललंय. मागे 1 महिन्यापूर्वी मी पेपरला न्यूज वाचली तर 2025 पर्यंत असंच जर प्रमाण वाढत चाललं तर साधारण 2025 पर्यंत 87% लोक हे कॅन्सरग्रस्त असू शकतात. ह्या बाहेरून आलेल्या गायी वगैरे यांच्या दुधापासून किंवा आपण जे आता गीर गाय म्हणून जे चाललेलं आहे सगळं, तर हे सगळं हे दुधापासून, कशापासून, ह्या वातावरणापासून किंवा आपल्या राहणीमानापासून, आपल्या व्यायामाच्या अभावापासून, ह्या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला 2025 म्हणजे आता 2022 चालू आहे, 23, 24 आणि 25. आणि मला ती गोष्ट पटते खरं सांगायचं तर. कारण 3-4 वर्षापूर्वी कोविडच्या अगोदर 1 वर्षभर अगोदर बघितलं तर 3-4 लोक असायचे 100. आज ते 25 ते 30 पर्यंत गेले. आणि ते दिवसेंदिवस प्रमाण वाढत चाललंय कॅन्सरचं. हा कॅन्सरपासून आपण स्वतःचा बचाव करायला पाहिजे असं मला वाटतं. कारण कॅन्सर झाला ना, ऑपरेशन केलं, काढून टाकला तरी 2 वर्षांनी 3 वर्षांनी आणि परत तो येतो. खूप कमी लोक आहेत. म्हणजे असं सांगू का, 1000त एखादा माणूस असा असेल की ज्याला बाबा परत काय 10-10 वर्ष झालेलं नाही, नाहीतर तो परत होतो. म्हणून विनंती करून सांगतो, कॅन्सर पासून वाचा. आता वाचा म्हणजे पृथ्वी सोडून तुम्ही चंद्रावर जाऊन राहा म्हणून सांगत नाही तुम्हाला. त्याला काय तरी पर्याय बघायला पाहिजे. तर सगळ्यांचे म्हणजे शासन, प्रशासन, सरकार सगळे ह्या प्रयत्नात आहेत. शास्त्रज्ञ प्रयत्नात आहेत. पण सगळे प्रयत्न करतायत. आपण नुसतं हातावर धरून बसून राहायचं का? आपण पण काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. आणि निसर्गातून जे काय मला समजलंय ते मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्लीज ऐका. बाकीचे कुठले नाही, नका करू इलाज, चालतील मला, पण कम से कम ह्या कॅन्सरसाठी जे सांगतोय तेवढं तरी करा प्लीज. मी विनंती करतो, पाया पडून सांगतो तुम्हाला की कॅन्सरसाठी जे सांगतोय तेवढं करा. सकाळी उठल्याबरोबर व्यायाम करावा. खरंच मी पाया पडतो. योगा करा, व्यायाम करा. योगा बघा की मी कसं आहे, मला नावं घ्यायला काही लोकांची अवघड आहे, गंगी आहे, म्हणायला हरकत नाही असं. पण जे लोक सांगतात ना योगा करायला, टी व्हीवरती दाखवतात, बाबा दाखवतात,
तर ती योगा, ती एवढे वर्ष झालं तो माणूस बिचारा काम करतो. किती लोक योगा करतात. फॉरेन कंट्रीजमध्ये लोक योगा करतात. बाहेरच्या देशातली लोक म्हणजे निसर्गोपचार करतात, निसर्गाला मानतात. 48 देशातून लोक माझ्याकडे उपचारासाठी येतात. ती लोक मला बोलवतात आमच्या देशात या, आमच्या देशात. अहो जर तुमच्या देशात जर यायचं असतं तर देवानं मला तुमच्या देशात जन्माला घातलं असतं, इकडे कशाला घातलं असतं. मला माझ्या देशासाठी काम करायचं आहे, मला पैशासाठी काम नाही करायचं. आणि म्हणून मी पाया पडून सांगतो, टाळ्या वाजवण्यासारखं नाही हो, हे काय फार मोठं नाही आहे, टाळ्या वाजवण्यासारखं नाही आहे. आणि नका वाजवू या गोष्टीसाठी टाळ्या. तुम्ही पण करत चालावं, तुम्ही पण करा, आपल्या फॅमिलीसाठी करा. आता भगिनींना मी खरं तुम्ही लाईन ओव्हर मी सगळ्यांच्या पाया पडेल, सगळ्यांच्या पाया पडेल. कारण मला माहिती आहे पूर्वी एक स्त्री शिकली तर 2 घरं साक्षर झाली, सासरचं आणि माहेरचं असं म्हणायचं. आज मी सांगेन की एका स्त्रीनं जर घरगुती उपाय सुरू केले तर ती सगळ्या आपल्या कुटुंबाचं तर हेल्थ चांगलं ठेवू शकते, पण 2 घरांचं, सासरचं आणि माहेरचं. भावाला काय झालं तर हे इलाज कर म्हणून तुम्ही फोनवर तर सांगणार, तुमचा जीव गप असतो ना तिथे इस्टेट नाही मारणार तुम्ही, पण म्हणणार पोटात दुखतंय ना, आता जिऱ्या ओव्याचा काढा करून पी, लगेच कमी येते बघ. आणि 10 मिनिटांनी 15 मिनिटांना अर्धा तासांनी स्वतःच तुम्ही फोन करून विचारणार, केलास का, पिलास का हिंद पाठवून देऊ, मी देऊ काय करून, मी येऊ का, असं म्हणून तुम्ही सांगणार. की एवढं तुम्ही जे करता ना तर खरंच त्याच्याबद्दल खरंच सलाम आहे. आणि मला माहिती आहे की माझ्या चॅनलवरती जे यूट्यूब चॅनल्स आहेत किंवा जे माझे फॉलोअर्स आहेत ह्या 75 ते 80% महिला आहेत, खरंच आहे. आणि हा अवेअरनेस असाच ठेवा आणि वाढवा, हे तुम्ही करा. बघा हे कॅन्सर पासून जर लांब राहायचं असेल तर योगा करा, व्यायाम करा, खरंच चालणं ठेवा. आणि सकाळी उठल्याबरोबर हळदीची गोळी, आता ही नैसर्गिक हळद घ्या बरं का, त्याला ऑर्गॅनिक हळद म्हणतात आपण, सेंद्रिय हळदीची हरभऱ्याच्या डाळी एवढीच गोळी करायची, ती जिभेवरती ठेवायची आणि अर्धा ग्लास गरम पाण्याबरोबर, पाणी गरम पाहिजे, त्या गरम पाण्याबरोबर प्यायची. बघा ह्याच्यातून पूर्वी जखम झाली जर हळद टाकली तर व्हायचं ना, बरी व्हायची ना. तर हळदीचं महत्व किती आहे ते काय सांगायचं. स्त्रीला सांगण्यात का मी मोठा नाही, हळदी कुंकू म्हणून तर आहे. कुंकूचं सुद्धा खूप महत्वाचं आहे, हळदीचं महत्व सुद्धा खूप आहे. काय झालं बाळाला कांदा लावून जायचं काय होत नाही का, असं काय एवढं घाबरण्यासारखं नसते. बसा खाली. बघा त्यांनी सुद्धा सांगितलं कांदा घ्या, कांद्याचं महत्व काय सांगू अजून, म्हणून तुम्हाला सांगतो. कांदा लावल्यानंतर ना ह्या गोष्टीतून बाहेर पडू शकतो आपण. हे बघ नीट काय झाले, सोयासिसवर ते तेल लावायचं, कडुलिंबाचं तेल लावायचं, होऊन जाते. ते तुम्ही लावलात ना, झोप शांत झाली, उष्णता कमी आली की ऑटोमॅटिक सोयासिस निघून जाते. ते उष्णतेनं होत आहे, ते काय आजार नाही आहे. आणि बरेच आजार आहेत आपण मानतो ना, ते आजार नसतातच काय. हे उष्णता पित्त ह्याच्यामुळे जास्त होत आहे. झोपा नीट निवांत, उष्णता कमी आली की जाते निघून. ठीक आहे चला, तर आपण कॅन्सरवरती आलो होतो. सांगतो, विनंती करतो, त्या हळदीची गोळी हरभऱ्याच्या डाळी एवढी करायची आणि ती गरम पाण्याबरोबर घ्यायची. बघा हळद जर म्हणजे त्याच्यासाठी खूप चांगले आहे. दुसरी गोष्ट, लिंबू सगळ्यात महत्वाचा आहे. जर कॅन्सर होऊ नये असं वाटत असेल तर जेवणामध्ये लिंबू वापरायचा. लिंबू जर तुम्ही वापरलात कॅन्सर टाळू शकतो आपण. लिंबू खाणाऱ्या लोकांना बऱ्यापैकी त्याच्यावरती बेनिफिट मिळतं बरं का. पूर्वीची लोक खरंच खूप हुशार होती, म्हणून तर त्यांनी केलं ते अपचनाचा त्रास होऊ नये म्हणून कांदा आणि दही कांदा खायचे बघा जेवणामध्ये, दही कांद्याचा वापर असायचा. हल्ली होत नाही. लिंबू असतो, लिंबू कशासाठी केला जातो, लिंबू आणि कांदा. लिंबू जर समजा कांद्यावरती पिळून जर खाल्ला तर ते खाल्लेलं जेवण पचतं नीट. आणि लिंबू खाणाऱ्या लोकांना कॅन्सर शक्यतो करून होत नसतो. म्हणून लिंबू कॅन्सर पासून किंवा अजून काय तर जंतू विषाणू जर असतील तर ते कमी करण्याचं काम हे लिंबू करत असतो, म्हणून लिंबू खाल्ला पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला अजून सांगतो, लव्ह लेटर तर लक्षात घ्या की हे तुम्ही करू शकताय. म्हणून सगळ्यात साधं सोपं आणि सगळ्यात महत्वाचं जर सांगायचं झालं ना, वर्षातून एकदा तरी बॉडीचं सर्व्हिसिंग करत जा. तुम्ही गाडीचं सर्व्हिसिंग करता, 50,000ची गाडी घेता, त्याला महिन्याच्या महिन्यात घेता सर्व्हिसिंग करून आणता.
ऑइल बदली करा. आजपर्यंत तुम्ही किती वेळा तुमच्या बॉडीचं ऑइल बदली केलं? का तुम्हाला आजार होऊ नये? विचार करा. म्हणून विनंती आहे की बॉडी सर्व्हिसिंग करा. आता बॉडी सर्व्हिसिंग 3 प्रकारे करू शकतो आपण. पहिला प्रकार आहे पंचकर्मा सेंटरमध्ये जाऊन करायचं. 14,000 रुपये घेतात, 7 दिवस राहायला लागते, वमन बस्ती सगळं करून देतात तुम्हाला. ठीक आहे, तिथं गेल्यानंतर सांगायची गरज नाही, ते करून देतात. नसला तर घरगुती उपाय. दुसरा घरगुती उपाय आहे 3 दिवस सलग ताक प्यायचं. भूक लागली ताक प्यायचं, ताक लागली ताक प्यायचं, रात्री झोपेत जाग आली तरी ताक प्यायचं. एक जणांना मला विचारलं होतं, दिवसभर पितो संध्याकाळी चालतंय का? तसलं काही चालत नाही. मला म्हणलं ताकद लावून घेतो की आता ताकद लावून घेतो म्हणा. तर ते जरासं हे करा, 3 दिवस सलग ताक. नसेल तर सगळ्यात साधा सोपा, पण ताक दाणं वगैरे चक्कर येते, जरा वॉमिटिंग वगैरे होऊ शकतं, लूज मोशन होऊ शकतं. पण साधा सोपा पर्याय तिसरा म्हणला तर सगळ्यात साधा सोपा इलाज आहे तो सुजीवनी लिक्विड, जे तुम्ही घेऊ शकता. तोडकर संजीवनीचंच आहे. घेतला तर तुम्हाला त्याचा बेनिफिट चांगला मिळेल. साधारण 10 ते 12 दिवसाचा आहे. सकाळी 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये 1 टोपण मिक्स करायचं, चवीसाठी साखर मीठ घातलं, सरबत पिल्यासारखं लागतंय. तर हे तुम्ही घ्यायचं आहे. वर्षातून एकदा घ्या बस. फुल बॉडी सर्व्हिसिंग होते. बॉडी सर्व्हिसिंग झालं की गाडी व्यवस्थित वर्षभर परत मागं वळून बघायची गरज लागत नाही. जर 1260 रुपये किंमत आहे मार्केटला, पण तसा विचार केला तर महिन्याला 105 रुपये खर्च येते फक्त. महिन्याला 105 रुपये आपण खर्च करू शकत नाही का स्वतःला? तर हा विचार करा आणि त्या पद्धतीने तुम्ही 1 वर्षासाठी बॉडी सर्व्हिसिंग करण्यासाठी तुम्ही सुजीवनी लिक्विड घेऊ शकता. आता जरी हवा असेल तर 1000 रुपये आहे. पाठीमागं कुठे बाबा तिकडे व्यवस्था केली आहे, तिकडं पाठीमागं कोपऱ्यात व्यवस्था केलेली आहे. त्याला पथ्य पाणी नाही, कोणत्याही प्रकारचं पथ्य पाणी पाळायची गरज नाही. आणि खरंच तुम्ही जर बॉडी सर्व्हिसिंग केला तर जंतू विषाणू हे तुमच्या बॉडीमध्ये येत नाही. बॉडी व्यवस्थित राहते. उष्णता, पित्त, मूळव्याध, पोटा साफ न होणे ह्या सगळ्या तक्रारी निघून जातात. उष्णतेचे त्रास, पित्ताचे त्रास निघून जातात. पोटा साफ व्यवस्थित होतोच होतो. बघा की विदाऊट प्रेशर न देता 1 मिनिटाच्या तुम्ही बाहेर 1 स्ट्रोकमध्ये खटाक गोळी घातल्यासारखं दान गेलंही. पण मोबाईल घेऊन जायची गरजच नाही तिकडे. बरीच लोक होत नाही पण मोबाईल घेऊन जातात तिकडे, काय सांगायचं. तर ते न्यायची गरज नाही. फक्त एकदा सुजीवनी लिक्विड तुम्ही एकदा घेऊन बघा आणि सगळ्या आजारांपासून लांब राहा. थँक्यू, धन्यवाद. सगळेजण आलात, ऐकलात, थँक्यू. मेन म्हणजे आपल्या 23व्या वर्धापन राष्ट्रवादी काँग्रेसच्या 23व्या वर्धापन दिनानिमित्त सर तुम्ही हा जो आरोग्यासाठीचा जो उपक्रम राबवला, नाही अहो मी तुमचे आभार मानतो. कारण अशी माणसं पाहिजेत आणि हे खरंच तुमच्यासारख्या युवकांची गरज आहे. थँक्यू. आपल्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. थँक्यू.